नमस्कार. मी रणजित बंडू कांबळे, मुक्काम पोस्ट शिपोशी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. आता स्थायिक मुंबईमध्ये मी एक चित्रपट लिहिला होता, खिंडीतलं चेटूक नावाचा. थोडा कोकणाच्या भूताटकीवर अवलंबून होता. मी ह्या चित्रपटाची कथा बऱ्याच नॉन कोकणस्थ लोकांना ऐकवली होती. 2-4 लोकांनी ऐकली, पण ऐकल्यानंतर मला ते विचारायचे, कांबळे साहेब, खरंच असं कोकणात असा प्रकार आहे का भूताटकीचा? त्यांना मी सांगितलं, माझा जन्म 1971 साली झालेला कोकणात. ही गोष्ट कमीत कमी 86ची असेल. आमच्या गावाच्या लगत एक व्यक्ती होती, प्रशस्त असं 6 फुटी व्यक्ती, पोट मोठं, कब्जा घातलेला, केस मोठे, डोळे लाल बुंद. त्याला आम्ही तुम्ही मांत्रिक म्हणत असाल, पण आम्ही त्याला भगत म्हणायचो. आम्ही लोक कौतुकाने त्यांच्यासोबत कधी कधी स्मशानात वगैरे जायचो. त्यावेळेला स्मशान उठवणं किंवा असा बराच प्रकार होता. त्याने आम्हाला दाखवलं, बघा हे असं असतं, हे तसं असतं. आणि गावच्या ठिकाणी त्यावेळेला कसं असेल, आताही असेल, की कोणत्या वेळेला कोणत्या ठिकाणी जायचं, नदीमध्ये किती अंतरावर जाऊन पोहायचं, अशा बऱ्याच गोष्टी गावच्या ठिकाणी चाललेल्या असतात आणि अजूनही चालतात. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. चिपळूणच्या ठिकाणी एक माणूस शेत नांगरत होता. नांगरत असताना वरतून प्रचंड असा मोठा दगड त्यांच्यावर पडला. ते दोन्ही बैल आणि तो माणूस ते जागच्या जागी खालाच झाले. कालांतराने तिथं काही जाणकार लोक होती. त्यांना असं वाटलं की बाबा हे असं का होते, म्हणून त्यांनी कुठे इकडे तिकडे काय चौकशी केली. ते तेव्हा कळलं की त्या 2 बैल आणि माणूस स्थानिक लोकांना त्रास देतोय. म्हणून तिथं चिपळूणच्या रोडच्या मधोमधी बैलेश्वर नावाचं एक मंदिर बांधलेलं आहे. आणि ते मंदिर बांधल्यानंतर सगळं सुरळीत चाललं आहे. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, आमच्या गावाच्या लगतच आहे. आता रोड रुंदीकरण झाल्यामुळे एक छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिराचा उठून थोडं त्या साईडला ठेवलं, पण काही अंतरावर दोन्ही ठिकाणी लिहिलं होतं, पुढे मंदिर आहे, हॉर्न वाजवून जा किंवा नारळ देऊन जा. ते गावची काहीतरी टवाळ लोकं गेली होती. ही गोष्ट आहे मला वाटतं 4-5 वर्षापूर्वीची. तर म्हणाले काय होते बघूया. रात्रीचे 8-8:30 वाजले होते. ते रिक्षाने त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या, मटण बिटन घेऊन असे चालले होते. त्या रिक्षावाल्याला सांगितले काय करत नाही, हॉर्न बिन द्यायची, आपण जाऊ, काय होईल ते बघू. पण काही अंतरावर गेल्यावर ती रिक्षा अक्षरशः 3 पलटी खाल्ल्या. कुणालाच काही झालं नाही, पण आतमधल्या ज्या वस्तू होत्या, मटण म्हणा, दारू म्हणा, मसाला म्हणा, सगळं अस्तव्यस्त पडलं. त्या तिघंही तिथून कसेबसे ती गाडी घेतली, गावात आले. गावी सकाळी चर्चा, खूप चर्चेला उदाहरण आलं. अरे बापरे, बरं झालं तुम्ही वाचलात, नाही ते त्या ठिकाणची व्यक्ती वाचत नाही, असं नाही तसं नाही. अरे बरेच झालं होतं. मी जो चित्रपट लिहिला आहे हा एक करमणूक म्हणून लिहिला आहे, किंवा एका भूताटकी किंवा ह्याच्यावर नाही, करमणूक आहे. करमणूक म्हणून त्या चित्रपट आहे. बघा, काही गोष्टी जगात अशा घडतात, चांगल्या वाईट आहे. नाही, ही कोकणात अजूनही प्रथा चाललेली आहे भूताटकीची. तेव्हा आपण एवढे सिरियस होऊ नका. एक विनोद किंवा एक करमणूक म्हणून बघा त्याच्याकडे. धन्यवाद.